नमस्कार मंडळी, तर आज मी बनवलेला आहे मस्त असा झटपट होणारा ओरिओ बिस्किटपासून केक। तर फक्त आपल्याला इथे 3 साहित्यांपासूनच आपण हा केक तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 छोटे पॅकेट आहेत ते ओरिओ बिस्किटचे घेतलेले आहेत। पहिल्यांदा बिस्किट आहे ते एका प्लेटमध्ये संपूर्ण काढून घेतलेले आहेत मी। आता आपल्याला ह्या बिस्किटमध्ये जो क्रीम आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे सुरीने काढून घ्यायचा आहे। सगळ्या बिस्किटचा क्रीम आहे तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। आणि जो बिस्किट आहे ब्राउन त्याचे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला। तर हे बघा, अशा प्रकारे मी सगळं क्रीम आहे ते काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण या बिस्किटचे तुकडे करणार आहोत। छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे। आता तुम्ही ह्या केकसाठी पिठी साखरही वापरू शकता किंवा बिस्किट जेव्हा तुम्ही पावडर करणार त्यासोबत तुम्ही साखर टाकू शकता। तर जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता। तर मी ह्यामध्ये साखर घालणार आहे एक छोटी वाटी। आता हे बिस्किट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि साखरसुद्धा ह्याच्या बरोबरीलाच आपण वाटून घेणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार। नाही घातलेत तरी चालेल, ते तुमच्या आवडीवरच आहे किती गोड हवं आहे। केक थोडा गोडच असतो म्हणून आपल्याला थोडी साखर वाढवायची आहे त्यामध्ये। आता आपली ह्याची पावडर करून झालेली आहे। संपूर्ण पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। थोडं हाताने आता आपण चेक करून घेऊयात, जेणेकरून एखादा पीस असा अख्खा नको राहायला म्हणून। जर राहिला असेल तर हाताच्या मदतीने असा कुस्करून घ्यायचा आहे। व्यवस्थित पावडर झाली पाहिजे। आता आपली ही पावडर तयार आहे। आता मी ह्या पातेल्यामध्ये केक बेक करणार आहे। तर त्यासाठी मी असं तेल लावून घेते पूर्ण पातेल्याला। आता समजा तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल घरामध्ये तर तुम्ही ह्याला मैद्याचं कोटिंग देऊ शकता, म्हणजे मैदा आपल्याला ह्याला लावायचा आहे। तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच कसा मैदा लावून घ्यायचा आहे तो। पहिला संपूर्ण तेल असं लावून घ्यायचं आहे छान संपूर्ण पातेल्याला, म्हणजे आपला केक आहे तो इझिली बेक झाल्यानंतर निघेल। आणि मैदा आहे तो छान असा टोपाला पूर्ण पसरवून घ्यायचा आहे। आणि जो उरलेला मैदा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। फक्त आपण जे तेल लावलेलं आहे ते पातेल्याला चिटकला पाहिजे मैदा, म्हणून अशा प्रकारे आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे। जर की बटर पेपर असेल तर चांगली गोष्ट आहे, जर नसेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता। तर आता ही पावडर आहे बिस्किटची, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध पहिल्यांदा घालायचं आहे, एकदाच नाही घालायचं आहे। तर थोडं थोडं दूध घालून छान एकच डायरेक्शनमध्ये मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे। गुठळ्या अजिबात नाही राहिल्या पाहिजेत। तर असं थोडं थोडं दूध घालून आपल्याला फेटत राहायचं आहे। तर हे संपूर्ण बॅटर मिक्स करण्यासाठी मला 2 छोटे कप दूध लागलेलं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आता आपला इथे बॅटर तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्यामध्ये तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा घालू शकता किंवा इनोसुद्धा घालू शकता। तर मी इथे 1 स्पून इनो घातलेला आहे। इनो घातल्यानंतर त्यावर 2 चमचे दूध घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण फेटून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे बॅटर आहे ते आपण ज्याला मैदा लावलं होतं ज्या पातेल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि बेकिंगसाठी ठेवायचं आहे। तर आता इनो छान मिक्स झालेला आहे। आता आपण बॅटर आहे ते आपल्या पातेल्यामध्ये काढून घेतोय। पूर्ण बॅटर काढून झालं की थोडासा डॅप करायचा, म्हणजे मिश्रण आहे तो व्यवस्थित बसेल। आता इथे मी ह्या पातेल्यामध्ये केक बेक करणार आहे। तर 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलं होतं। त्यामध्ये ज्यामध्ये आपण बॅटर घातलं आहे तो टोप ठेवला मी त्यामध्ये आणि वर झाकण देऊन 30 मिनिटं बेक केला। 30 मिनिटानंतर आता आपण चेक करतोय, तर आपला केक मस्त असा तयार झालेला आहे, तुम्ही ते बघू शकता। टूथपिक किंवा सुरीच्या मदतीने किंवा चमच्याने कशानेही तुम्ही असं बघू शकता, अजिबात चिटकलेलं नाही आहे बॅटर, छान मस्त बेक झालेला आहे। आता इथे मी चॉकलेट घेतलेलं आहे, त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून त्याचं मेल्ट करायचं आहे आपल्याला, तो म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आहे। छोटे पीस करून 2 चमचे दूध घालायचं आहे ह्यामध्ये, म्हणजे लवकर ते मेल्ट होणार। तर अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे संपूर्ण। तुम्हाला किती चॉकलेट वापरायचं आहे ते तुमच्यावर आहे, जास्त वापरला तर अजून छान लागतो केक।
आता हा जो आपण मेल्ट केलेला चॉकलेट आहे, तो जो बिस्किटचा क्रीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मिक्स करायचा आहे. ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 चमचे दूध घालायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. हे क्रीम आणि चॉकलेट आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. तर थोडंसं दूध घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण अशी पेस्ट तयार झाली पाहिजे ह्याची, चॉकलेट आणि क्रीमची एकत्र असं एकजीव झालं पाहिजे, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे. तर फाईन पेस्ट पूर्ण अशी झालेली आहे आपली चॉकलेट आणि क्रीमची, तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तोपर्यंत आपला केक आहे तो थंड झालेला आहे आणि आता आपण त्याला मोकळा करून घेऊयात साईडनं आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. छान स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला बघूनच कळत असेल आणि इझिली निघालेला आहे, बघितलं तुम्ही इथे. आपल्याला बटर पेपर नाही वापरला तरी छान असा केक आपला तयार झालेला आहे आणि इझिली निघालेला आहे पातेल्यातून. आता त्यातला जो वरचा पोर्शन आहे तो मी काढून घेणार आहे अशा प्रकारे, कारण आपल्याला तिथे आपण जो क्रीम तयार केलेला आहे तो लावायचा आहे. तुम्ही असासुद्धा हा केक चहासोबत खाऊ शकता, छान लागतो. किंवा तुम्हाला आणखीन चॉकलेट हवं आहे, ट्रफलसारखा हवं आहे, तर तुम्ही वरून क्रीम वगैरे लावू शकता, डेकोरेट करू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे आणि आता जो आपण क्रीम बनवला होता तो पुन्हा एकदा हलका करून घ्यायचा आहे, फेटून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. थोडंसं दूध घालूया पुन्हा 2 चमचे. छान असं फेटून घ्यायचं आहे आणि केकला हा छान पसरवून लावायचा आहे सगळीकडे. घरात कोणाचा वाढदिवस वगैरे असेल तर तुम्ही हा केक नक्की ट्राय करा, छान बनतो हा केक. आणि फक्त 3 साहित्यापासून हा केक मी तयार केलेला आहे. छान असं मस्त सुरीच्या मदतीने सगळीकडून हा क्रीम लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा, असं लावून झालेलं आहे आणि आता मी ह्यावर असं डेकोरेट करते ओरिओच्या बिस्किटपासून. सगळीकडून छान असे ओरिओचे बिस्किट लावून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही ह्याला सजवू शकता. आता ह्याच्यावरून मी ओरिओ बिस्किटची जी पावडर आहे ती अशी सगळीकडे पसरवून घेते. सगळीकडे पसरून घ्यायची आहे आपल्याला. आणि तुम्ही ते बघू शकता, छान मस्त आपला ओरिओचा केक तयार झालेला आहे. आणखीन थोडंसं मी यामध्ये जेम्स घालते. तर कसा वाटला केक कमेंट करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा केक नक्की बनवून बघा. फक्त 3 साहित्यांपासून बनवलेला केक कसा वाटला नक्की सांगा.